फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा नेते पद्माकर सोनकांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। माननीय सुरेशदादा गायकवाड यांचे खंदे समर्थक उपासक पद्माकर सोनकांबळे यांचा वाढदिवस दिनांक 24 एप्रिल रोजी शहरातील ITI चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पद्माकर सोनकांबळे हा कार्यकर्ता भारिप बहुजन महासंघात असताना पोम्पलेट लावण्यापासून ते अगदी माणसे आणण्यापर्यंत कामे करून आज हा कार्यकर्ता युवा नेते म्हणून नावारूपाला आला आहे। मला अभिमान आहे, त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे। पद्माकरला दीर्घायुष्याच्या अनंत हार्दिक मंगलमय शुभेच्छा असे उद्गार माननीय सुरेशदादा गायकवाड यांनी वाढदिवसाप्रसंगी केले। यावेळी फुले शाहू आंबेडकर विचाराचे भाष्यकार माननीय सुरेश दादा गायकवाड, प्रफुल्ल सावंत, ॲडव्होकेट MG बादलगावकर, गुणवंत कोलते साहेब, सुभाष काटकांबळे, विजय गोडबोले, नंदकुमार बनसोडे, भगवान गायकवाड, पत्रकार राजू कदम, आनंद कांबळे, रामा चिंतोरे, नागराज नवघडे, रवी शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, रमेश लोणे, किशोर आटकोरे, निलेश मोरे, शंकरराव गायकवाड, शुभम ढवळे, सदानंद सोनकांबळे, सचिन भावे इत्यादी मान्यवर व मित्र परिवार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज आमचा चळवळीतील सहकारी पद्माकर सोनकांबळे याचा 50वा वाढदिवस साजरा करताना अत्यंत आनंद होतो आहे। या निमित्ताने पद्माकर सोनकांबळे यांनी आपल्या आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। यापुढे ते
शतकवीर व्हावेत आणि आपल्या आयुष्याचा आलेख असाच चढता ठेवावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा करून त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप 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 हार्दिक अशा शुभेच्छा आणि मंगलकामना व्यक्त करतो. मित्रहो, कार्यकर्ता पद्माकर 50वा वाढदिवस हा साजरा होतोय. माझ्या डोळ्यासमोरून किमान त्याची 32 ते 35 वर्ष माझ्या डोळ्यासमोरून जातात. पद्माकर हा भारिपच्या चळवळीमध्ये आला, त्यावेळेला हाफ पॅन्टमध्ये होता आणि पॉम्पलेट चिटकवण्यापासून, मिरवणुकीमध्ये नारे देण्यापासून, मोर्चामध्ये नारे देण्यापासून, माणसं जमवण्यापासून, सभेचं स्टेज लावण्यापासून, लाऊडस्पीकर लावण्यापासून किती छोटी कामं पद्माकरने केली आणि हे करतच तो कार्यकर्ता म्हणून घडत गेला. आज तो नावारूपाला आलेला आहे. एका आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती उभा आहे. पद्माकर हा आजच्या चळवळीतला आमचा आधारस्तंभ असलेला कार्यकर्ता आहे की ज्याने नांदेड जिल्ह्याने जी एक ऐतिहासिक राजकीय चळवळ उभी केली, त्या चळवळीतील पायाचा दगड म्हणजे पद्माकर सोनकांबळे आहे. याचा मला सार्थ असा स्वाभिमान आहे. पद्माकरचं आयुष्य अशाच पद्धतीनं पुढे जावं. एक निष्ठावान कार्यकर्ता, सतशील कार्यकर्ता म्हणून पद्माकरची आज ओळख आहे. तीच त्याने कायम ठेवावी एवढीच त्याकडून अपेक्षा करतो आणि त्याला खूप खूप आशीर्वाद देतो. जय भीम, जय बुद्धिदेव.